पालघर जिल्ह्यातील बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शेजारील वादातून एका कुटुंबावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला असून महिलेचा विनयभंग आणि लहान मुलाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। बोईसरच्या भीमनगर परिसरात राहणारे हदीश सरफुद्दीन शेख हे आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह तळमजल्यावर वास्तव्यास आहे, तर आरोपी कुटुंब हे पहिल्या मजल्यावर राहते। गेल्या अनेक वर्षांपासून बाथरूमचे पाणी मुद्दाम सुरू ठेवून ते खालील घरात झिरपवले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। अनेक वेळा समज देऊनही आरोपींकडून त्रास देणे सुरूच असल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे। बुधवारी 13 तारखेला सकाळी पुन्हा घरात पाणी गळत असल्याने तक्रारदार आरोपींकडे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीचा विनयभंग करून तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे आणि एवढंच नव्हे तर लहान मुलालाही मारहाण करून जखमी करण्यात आलं आहे। आरोपी जावेद शमशेर खान उर्फ कुरेशी, मेहरुनिशा शमशेर खान, समीर शमशेर खान उर्फ कुरेशी, फैजिया जावेद खान सर्व आरोपी राहणार भीमनगर बोईसर यांच्यावर या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र गंभीर आरोप असूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। शेजारील किरकोळ वादातून थेट कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याने भीमनगर पोलीस पुढे कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे।